गुड मॉर्निंग, वेलकम बॅक टू माय ब्लॉग. चला, सकाळ झाली आणि माझा रोजचा उपक्रम सकाळी उठल्यावर अगोदर देवपूजेसाठी फुलं तोडायची. आणि सकाळी सकाळी फुलं बघितलं की मन असं प्रसन्न होऊन जातं. खूपच मस्त वाटतं सकाळी सकाळी. आणि सुगंध तर एवढा अति येतो की काय सांगू, विशेष नाही. खूपच छान सुगंध येतो. संध्याकाळपासून असं पूर्ण गॅलरीत आमच्या रूममध्ये असा सुगंध दरवळतो फुलांचा. एवढं फ्रेश वाटतं की बस. आणि सकाळी फुलं तोडायचे म्हटलं की पहिले अगोदर टोकरी घ्यायची आणि फुलं तोडायला जायचं देवासाठी. तर रोज खूप सारे फुलं निघतात देवासाठी आणि मस्त वाटतं. देवपूजेला आपले स्वतःच्या घरची फुलं निघतात तर कसले जाई फुलं. हो, जाईजुईचीच फुलं म्हणतात त्याला. जाई खूप मस्त आणि खूप छान आहे. खूप छान सुगंध येतो. आणि चला, माझे फुलं तोडून झाले आणि आता बाकीचे कामं आवरले का नंतर मी तुमच्यासोबत बोलणार आहे. थोडंसं मला बोलायचं आहे, त्यामुळे मी तुमच्यासोबत बोलणार आहे. ओके. माहिती आहे माणूस हा चुकीचा आहे. चुक्या होतात माणसाकडून, माझ्याकडूनही झाल्या असतील. मला तर नाही वाटत, कारण मी माझे कर्तव्य पूर्णपणे पार पाडलेत. पण काही लोकांना असं वाटतंय की माझा तो इगो ॲटिट्यूड आहे. कारण माझा स्वभाव असा आहे, मला जी गोष्ट पसंत नाही आहे ती गोष्ट मी करत नाही. आणि जी गोष्ट आवडत नाही त्या गोष्टीकडे मी बघतसुद्धा नाही. माझा असा स्वभाव आहे. आणि जी गोष्ट मला आवडते, ज्या गोष्टीसाठी माझा जीव झुरतो, त्या गोष्टीसाठी मी काहीही करायला तयार असते, काहीही करायला. पण हां, ज्याने मला त्रास दिला मी त्याला कसंच सोडत नाही म्हणजे मला त्या व्यक्तीकडे बघूसुद्धा वाटत नाही परत. बाकीच्या गोष्टी तर दूरच राहिल्या, पण त्या व्यक्तीकडे बघूसुद्धा वाटत नाही. गेल्या 8 वर्षापासून माझा संघर्ष चालू आहे. खूप संघर्ष चालू आहे माझ्या लाईफचा. 8 वर्षामध्ये मला ज्याला जेवता येत नाही, जेवलेला हात धुता येत नाही, त्यांनी मला काय काय बोललेत ना, हे मी विसरू शकणार नाही. सॉरी, पाऊस आला आहे, खाली जाऊन बोलते मी. पाऊस आला पण कपडे काढले आणि पाऊस गेला पण लगेच परत म्हटलं कपडे ओले. परत कपडे वरतीच टाकायला सुरुवात केली. कपडे वरती टाकले आणि सुकवण्यासाठी. आणि म्हटलं चला तुमच्यासोबत बोलायचं. तर कपडे टाकून झाले की आणखीन वरती टेरेसवर जाऊ आणि निवांत बोलू. वरती आले तर वरती खूप छान वाटत होतं. वातावरण खूप म्हणजे खूपच सुंदर झालेलं होतं. पण बोलायला चान्सच भेटला नाही, कारण की परत लगेच जोरात पाऊस सुरू झाला. मग काय, परत खाली यावं लागलं, कपडे काढावं लागले परत. आणि त्यामुळं मग कुठं तुमच्यासोबत बोलणंच नाही झालं. वरती एवढा सुंदर व्ह्यू झालेला होता. खूप म्हणजे खूपच भारी वाटत होतं. सगळे गच्चीवर नुसतं कलकल चालू होती की आला पाऊस. पाऊस येतोय बघा, आलाय पाऊस, दिसत असेल. माझी तब्येत ऑलरेडी खराब आहे, त्याच्यामुळं चला खाली जाऊ आपण, नंतर बोलू. परत कपडे काढायचे आता. डेंजर उतरायला सडी. आता तर जोरात आला पाऊस, आता जावंच लागेल खाली.